नमस्कार मंडळी, मी नेहा. मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर मंडळींनो, आज मी तुमच्यासोबत 40 इंच छातीचा कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावरती कसा कटिंग करायचा याचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर सर्व साईजमध्ये कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज तसेच वेगवेगळ्या सुंदर सुंदर ब्लाऊज डिझाईन याचे सविस्तर व्हिडिओ कटिंगसहित आणि स्टिचिंगसहित अपलोड आहेत. ते जाऊन बघा. आणि तुम्ही जसं आतापर्यंत मला सपोर्ट केला तसंच यापुढेही तुमचा सपोर्ट राहू दे. तर इथे बघा, मी आता माझ्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर इथे मी बघा ब्लाऊज कपडा आणि अस्तर घेतलेलं होतं. तिथे मी ब्लाऊज कपडा साईडला ठेवलेला आहे आणि जेवढं अस्तर फक्त घेतलेलं आहे. अस्तर मी इथे 1.25 मीटर घेतलेला आहे. मोठ्या साईजचं ब्लाऊज असल्यामुळे मी थोडं अस्तर मोठं घेतलेलं आहे. तर इथे मी उंचीचं माप टाकलेलं आहे. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 15 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 16 इंचावरती मार्किंग केलेली आहे बघा. त्यानंतर इथे मी शोल्डर घेतलेला आहे 6.5 इंच आणि इथे बघा मुंडा मी 6.5 इंच घेतलेला आहे बघा. इथे बघा चुकून माझं 6 इंचावरती मार्किंग झालेलं आहे. तर मी इथे बघा अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. तो पाहिजे तर तुम्हाला मी मोजून दाखवते परत एकदा मेजर टेप लावून. इथे बघा 6 इंचावरती मार्किंग झालेलं होतं, ते मी 6.5 इंच केलेलं आहे. तर इथे मी मुंडा 6.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर बघा इथे आपण छातीचं माप टाकणार. तर छाती 40 असल्यामुळे मी छातीचा चौथा भाग इथे 10 इंच टाकलेला आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर इथे कमरेचा मी चौथा भाग टाकलेला आहे. कंबर 36चा मी चौथा भाग 9 इंच टाकलेला आहे. 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही शिलाई मार्जिन ठेवू शकता. 1.5 ठेवा किंवा 2 ठेवा. तर इथे मी 2 घेतलेला आहे. त्यानंतर इथे बघा मुंड्याच्या इथे कोपऱ्यातून 1 इंचावरती मार्किंग करून मी मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे. त्यानंतर इथे गळारुंदी बघा मी 3 इंच ठेवलेली आहे आणि मला तयार गळा ठेवायचा आहे 10.5 इंच. तर मी इथे 11 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे असा मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि पाठीमागच्या गोल गळ्याचा आकार इथे मी देऊन घेतलेला आहे. तर इथे बघा पाठीमागच्या भागाचं आपलं मार्किंग झालेलं आहे. त्यानंतर इथे बघा मी गळ्याच्या इथून कटिंग करून घेत आहे बघा. जिथे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगनुसारच मी कटिंग करून घेत आहे. गळा कटिंग केलेला आहे, शोल्डर आणि आता मुंडा. आता याच पद्धतीने आपल्याला हा पूर्णपणे भाग कटिंग करून घ्यायचा आहे. तर पाठीमागचा भाग माझा कटिंग करून झालेला आहे. तर इथे बघा इथे मी टक्सचं माप टाकते. मी इथे 5 इंचावरती 4.5 इंच उंच असा मी टक्स दिलेला आहे बघा. गळ्याकडून 5 इंचावरती मार्किंग केलं आणि उभा मी 4.5 इंचावरती असा मी इथे टक्स देऊन घेतलेला आहे. पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे. तर मी काय केलेलं आहे बघा, जशी घडी होती ती तशीच उलटी फिरवून घेतलेली आहे. म्हणजे या बाजूने मी घेतलेली आहे म्हणजे आपला मधला भाग आपल्याला शिल्लक राहील. तर इथे मी जरा ठेवून बघते पुढं मागचा भाग आपल्याला पुरतो की नाही ते. तर बघा इथे मध्येच कपडा आपला खूप सारा फुकट जात आहे, म्हणून मी काय करत आहे एका बाजूनेच आता इथे मी कटिंग करून घेणार आहे. तर मी इथे बघा खालच्या साईडला सरकवून घेतलेला आहे पुढचा भाग आणि बघा 1 इंच मी अस्तर खाली एक्स्ट्रा सोडलेला आहे बघा. आणि तिथे जसा पाठीमागचा भाग आहे तसा जसाच्या तसा मी मार्किंग करून घेतलेलं आहे बघा. इथे गळारुंदी, मुंडा आणि जसं उंची आहे तसं मी सर्व जसं आहे तसंच्या तसं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर इथे बघा मी सरळ लाईन करून घेतलेली आहे आणि त्याखालीसुद्धा मी बघा 1 इंचावरती एक लाईन आखून घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा शोल्डरच्या इथे मी 3 इंच गळारुंदी आणि मला तयार गळा 6 इंच ठेवायचा आहे, म्हणून मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे बघा. आणि असा बॉक्स तयार करून तिथे गोल आकार देऊन घेतलेला आहे. आपला पुढचा गळा आहे. त्यानंतर बघा मुंड्याच्या इथे मी परत एक बॉक्स तयार करून घेतला आहे आणि अर्धा इंचाच्या फरकावरती आतून शेप देऊन घेतलेला आहे मुंड्याचा. त्यानंतर गळ्याच्या इथे बघा वरती खालून वर मी 1 इंचावरती मार्किंग केलेली आहे. आता मी इथे बघा योगपट्टीसाठी इथे गळ्याच्या साईडला 3.5 इंचावरती मार्किंग केलं आहे आणि कमरेच्या साईडला 3 इंचावरती आणि या पद्धतीने मी योगपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर बघा कटोरी मी 6.5 इंच घेतलेली आहे आणि मुंड्याच्या इथून बघा 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे. आणि हे जे 3 मार्किंग दिसतात आहेत ना, तिथून मी कटोरीचा आकार असा दिलेला आहे बघा. व्यवस्थित कटोरीचा आकार आपला आला पाहिजे.
तर त्यानंतर बघा मी काय केलेलं आहे, खाली जो एक्स्ट्राचा भाग होता तो कटिंग करून काढलेला आहे, म्हणजे आपलं सरळ होईल ते या हिशोबाने. त्यानंतर बघा जसं मार्किंग आहे तसंच्या तसं मी कटिंग करत आहे बघा. पुढचा गळा, मुंडा, शोल्डर आणि मुंडा. आता जसं इथे बघा पुढचा मुंडा आपल्याला कटिंग करायचा आहे. आणि त्यानंतर बघा इथे मी आता हे दोन्ही पार्ट वेगळे करून घेत आहे बघा. इथे जो फोल्ड आहे तो मी वेगळा करून घेतलेला आहे. त्यानंतर बघा इथे कटोरी आणि योगपट्टी असे आपण तिन्ही पार्ट आपले वेगवेगळे करून घेणार आहोत बघा. आता आपले हे पुढच्या भागाचे सुद्धा बेसिक पार्ट आपले कटिंग करून झालेले आहे. तर इथे आपल्याला कटोरी वाढवून घ्यायला लागणार आहे. ती मी नंतर दाखवते तुम्हाला कशी वाढवायची ते. तर त्यानंतर बघा मी इथे काय करत आहे, या ब्लाऊजचे शॉर्ट आहेत स्लीव्स, ते मी पहिलं कटिंग करून घेत आहे, म्हणजे आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी अस्तर मिळेल या हिशोबाने. तर मी पहिलं स्लीव्स कटिंग करून घेत आहे. तर मी काय केलेलं आहे, अस्तर जे उरलेलं होतं त्याची अशी बघा 4 पदरी फोल्ड मारून घेतलेली आहे बघा, म्हणजे आपले दोन्ही हात एकत्र निघतील या हिशोबाने. तर इथे 4 पदर फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी स्लीव्स कटिंग करणार आहे. तर इथे बघा मी व्यवस्थित करून घेते बघा, परत एकदा दाखवते बघा. 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी काय करणार आहे बघा, इथे खालच्या साईडला बघा उंचीमध्ये 1 इंच मी सोडून माप टाकत आहे, म्हणजे इथे तुम्हाला दाखवते बघा. मी इथे मी पट्टीने 1 इंचावरती एक मार्किंग करून रेषा आखून घेतलेली आहे. त्यानंतर मी उंचीचं माप टाकलेलं आहे बघा. उंची मला 6 इंच, ब्लाऊजची पूर्ण उंची म्हणजे स्लीवची पूर्ण उंची 6 इंच आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 7 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे बघा. त्यानंतर मी बाहीला डाऊन दिलेला आहे 3 इंचावरती आणि 3 इंचावरती सुद्धा अशी एक रेषा आखून घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा या रेषेवरती मी छातीचा 5वा भाग टाकलेला आहे बघा. तर इथे 8.5 इंच मी घेतलेलं आहे आणि त्यापुढे 2 इंच शिलाई मार्जिन. ही छातीचा 5वा भागाने आपण जेव्हा इथे मार्किंग करतो ना, तर ती बाही परफेक्ट फिटिंगला बसते, म्हणून मी इथे छातीचा 5वा भाग टाकत असते. तर इथे बघा मी इथे तिरकी रेषा आखून घेतलेली आहे. त्यानंतर 1/2 इंचवरती आणि 1/2 इंच खालच्या साईडला मार्किंग करून असे मी मुंड्याचा आकार देऊन घेतलेले आहेत बघा बाहीला. त्यानंतर इथे मी दंडगेर बघा 7 इंच आहे आणि त्यापुढे 2 इंच शिलाई मार्जिन. या पद्धतीने मार्किंग करून मी आता इथे शिलाई मार्जिन पण जोडून घेणार आहे बघा. या पद्धतीने आपलं बाहीचं मार्किंग करून झालेलं आहे. तुम्हाला जर बाहीचं कटिंग सविस्तर पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड आहे. इथे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. तिथे मी एकदम डिटेलमध्ये नवीन शिकणाऱ्यांसाठी लगेच कळून येईल या भाषेमध्ये तिथे मी सांगितलेलं आहे बघा. तर तो जाऊन बघा. इथे जर तुम्हाला काही कळलं नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर इथे आपली बाहीसुद्धा कटिंग झालेली आहे. त्यानंतर बघा आता आपलं जे उरलेलं अस्तर आहे तिथे आपण कटोरी वाढवून घेणार आहे. कटोरी आपल्याला 2 निघाव्यात या हिशोबाने आपण अस्तर घ्यायचं आहे. तर मी आधी इथे कटोरी ठेवून बघते कुठे ॲडजस्ट होते त्या हिशोबाने. तर इथे बघा मी इथे कटोरी अशी तिरकी ठेवलेली आहे. उभी किंवा आडवी ठेवू नका, तिरकस ठेवा, म्हणजे आपल्याला फिटिंगच्या वेळी काचत वगैरे नाही म्हणून. मी इथे सिंगलच अस्तर घेतलेला आहे. तुमच्याकडे जर अजून एक्स्ट्रा असेल तर तुम्ही डबल अस्तर ठेवून दोन्हीसुद्धा कटोरी एकत्र काढू शकता. तर इथे मी थोडा अस्तर ॲडजस्ट करून इथे कटोरी बसवत आहे, म्हणून मी असं केलेले आहे. तर इथे मी काय केलेले आहे, कटोरी जशी तर तशी मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर कटोरीचा सेंटर मार्क करून त्या सेंटरच्या खाली बघा मी 1.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर दोन्ही साईडला बघा 2-2 इंचाने मी कटोरी वाढवून घेतलेली आहे बघा. त्यानंतर गळ्याकडील बाजूला बघा 1/2 इंचावरती एक मार्किंग करून ते मार्किंग आणि इथलं वाढवलेलं मार्किंग या पद्धतीने मी कटोरीचा शेप देऊन घेतलेला आहे. त्यानंतर इथे बघा बटनपट्टीच्या इकडे बघा असं तिरकं जोडून घेतलेलं आहे आणि इथे बघा आपण जे खालच्या साईडला वाढवलेलं होतं ते सुद्धा मी पट्टीने या पद्धतीने जोडून घेतलेलं आहे. तर आपली बघा कटोरी वाढवून झालेली आहे. तर इथे बघा मी काय करत आहे, खालच्या साईडला मी थोडासा गोलाकार शेप देऊन घेत आहे बघा. इथे नाही दिला तरी पण चालेल, पण मी असाच आकार देऊन कटोरी कटिंग करत असते. ही कटोरी एकदम परफेक्ट बसते आणि योगपट्टीचा आणि कटोरीचा जो शेप असतो तो एकदम व्यवस्थित परफेक्ट येतो. यामुळे मी या पद्धतीने कटोरीला खालच्या साईडला गोलाकार देत असते. तर बघा इथे पूर्ण मी जसं वाढवलेलं होतं त्या वाढवलेल्या
मार्किंगवरून मी कटोरी कटिंग करून घेत आहे. तर इथे बघा आपली कटोरी कटिंग करून झालेली आहे. तर इथे बघा मी सिंगल कटोरी कटिंग केलेली होती. तर आपल्याला आता दुसऱ्या बाजूला पण कटोरी पाहिजे, त्या हिशोबाने मी आता बघा कुठे ॲडजस्ट होतं आहे त्या इथे मी ठेवून आता मी दुसरा पण कटोरीचा भाग कटिंग करून घेणार आहे. तर इथे बघा मी उरलेल्या अस्तरवरती इथे थोडी ॲडजस्ट करून घेतलेली आहे बघा कटोरी. तुमच्याकडे जर एक्स्ट्रा अस्तर असेल तर तुम्ही दोन्ही एकावर एक ठेवून एकत्र कटिंग केलात तरी पण चालेल. तर इथे बघा मोठा ब्लाऊज असल्यामुळे थोडं आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते. तर या पद्धतीने मी दोन्ही कटोऱ्या कटिंग करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बघा इथे मी मेन कपडा घेतलेला आहे. मेन आपला ब्लाऊज कपडा तो मी असा डबल फोल्ड केलेला आहे. तर पहिलं बघा काटाच्या साईडला मी स्लीव्ज कटिंग करून घेत आहे. बघा सर्वात पहिलं स्लीव्ज कटिंग करून घेत आहे. तर अर्धा इंच कपडा मी सोडलेला आहे चारी बाजूने आणि स्लीव्ज कटिंग करून घेतलेले आहे. त्यानंतर बघा या पद्धतीने मी डबल फोल्ड परत कपडा केलेला आहे आणि तिथे बघा मी पाठीमागचा भाग ठेवलेला आहे. तर तसंच करायचं आहे. जसं आपण स्लीव्ज कटिंग करताना जसं अर्धा इंचाने कपडा सोडलेला होता तसंच प्रत्येक पार्टसाठी आपण असाच ठेवून अर्धा इंच कपडा सोडूनच पार्ट कटिंग करणार आहोत. तर आपला पाठीमागचा भाग आणि स्लीव्ज कटिंग करून झालेले आहेत. त्यानंतर आपला साईड पार्ट घ्यायचा आहे आपल्याला. तो बघा या पद्धतीने इथे ठेवायचा आहे बघा. असे म्हणजे क्रमवार आपण सर्व पार्ट कटिंग करून घ्यायचे म्हणजे आपल्याला कपडा पण व्यवस्थित पुरतो आणि नंतर आपल्याला ब्लाऊज शिवताना कुठे जोडाजोड करायची पण गरज लागत नाही. तर त्यानंतर इथे बघा मी कटोरी ठेवलेली आहे बघा. सगळं चारी बाजूने अर्धा इंचाचा कपडा सोडून कटोरी पण कटिंग करून झालेली आहे. त्यानंतर इथे बघा आम्ही योकपट्टी घेतलेली आहे. तर योकपट्टीसुद्धा मी इथे खालच्या साईडला जो कपडा दिसतो आहे तिथे ठेवलेली आहे बघा. या पद्धतीने योकपट्टीसुद्धा आपली कटिंग करून झालेली आहे. आता जो हा आपला उरलेला कपडा आहे तो आपल्याला गळ्यासाठी क्रॉसपट्टी, कंबरपट्टी, काचपट्टी आणि बटनपट्टी यासाठी आपल्याला वापरता येईल. तर तो सुद्धा आपल्याला याच ब्लाऊज बरोबर ठेवून द्यायचा आहे. तर इथे बघा आपलं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. तुम्हाला मी एकदम सोप्या भाषेमध्ये इथे कटिंग दाखवलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही कटिंग करून ब्लाऊज शिवू शकता. तर बघा मंडळींनो, माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक देखील करा.